नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीचे 4 मार्च 2026 रोजी म्हणजे आजच झालेला हा जो काही पेपर आहे, या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. त्यामुळे आपल्याला आजच्या या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. सर्व प्रश्नांची अतिशय परफेक्ट अशी उत्तरं या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे पेन्सिल आणि आपली क्वेश्चन पेपर घेऊन यायचं आहे आणि या ठिकाणी किती मार्क्स मिळतील कोणत्या प्रश्नाला ते काउंट करत चालायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मला आपल्याला किती मार्क्स मिळाले हे सुद्धा सांगायचं आहे. मित्रांनो, आपल्याला हा पेपर नक्कीच चांगला गेला असेल. अतिशय सोपी अशी ही प्रश्नपत्रिका आहे. कालच्या दिवशी आपल्याला जी काही क्वेश्चन पेपर दिली होती आणि वेगवेगळ्या सूचना दिल्या होत्या, IMP प्रश्न आपल्याला सांगितले होते मागच्या आठवड्यामध्ये, त्या सर्व प्रश्नांचा समावेश या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. ज्यांनी ते सर्व व्हिडिओ पाहिले असतील त्यांना नक्कीच हा पेपर सोपा गेला असेल. मित्रांनो, यानंतर आपला मॅथचा पेपर आहे, गणिताचा. सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी IMP क्वेश्चनची प्रश्नपत्रिका, मागील 5 वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्याही आपल्याला सरावासाठी हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा. आता आपण हिंदीची प्रश्नपत्रिका पाहू. बघा, 80 गुणांचा आपला हा पेपर होता आणि 3 तासाची वेळ ही आपल्याला दिलेली होती. काही महत्त्वपूर्ण सूचना ह्या कालच मी दिल्या होत्या तुम्हाला. तशाच सूचना जशाच्या तशा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यानंतर विभाग 1 आपला 20 गुणांसाठी आहे. ज्या पद्धतीने आपल्याला मी सांगितलं होतं की 2 पठित गद्यांश येतील आणि 1 अपठित असेल, तशाच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. पहिला अ भाग आपला हा 8 गुणांसाठी आहे. बघा, एक उतारा दिलेला आहे या ठिकाणी. अंडरलाईन केलेले हे जे काही शब्द आहेत हे उत्तरं आहेत त्या प्रश्नांची. याच उतार्यामधून शोधून आपल्याला उत्तरं लिहायची होती. बघा तो उतारा, अंडरलाईन दिलेली उत्तरं आहेत सर्व. त्याच्याचमुळे सर्व प्रश्नांची उत्तरं याच ठिकाणी होती, म्हणून आपल्याला हा पेपर अतिशय सोपा गेला असेल. बघा, पहिला 1-2 शब्दों में उत्तर लिखे. लेखक के साडू साहब का शहर खंडवा, लेखक का शहर इंदौर. त्याच्यानंतर लेखक इस स्टेशन पर उतरे मडगाव, लेखक ने इस रेल पर सफर किया गोवा एक्सप्रेस. बघा, हे मडगाव गोवा एक्सप्रेस या ठिकाणी उत्तर आहेत आणि मागच्या पेजवर इंदोर आणि खंडवाला मी अंडरलाईन केलेली आहे. पुढचं, गलत विधानों को सही करके लिखिए. पहिला, टॅक्सी एक बड़ी सड़क पर दौड़ पड़ी, या पद्धतीने बदल करायचा आहे. दुसरं, बदले हुए वातावरण के कारण मन तरोताज़ा हो जाता है. नहीं शब्द का निकालना है और वाक्य पूरा करना है पॅरेग्राफ के आधार पर. बघा, या ठिकाणी तेच वाक्य इथं शोधायचं आहे आणि दुरुस्त करून लिहायचं आहे. आहे की नाही सोपं? पुढचं बघा, गद्यांश ढूंढकर लिखे. एका मार्कासाठी हा प्रश्न आहे. एक्सप्रेस हॉर्न, उतार्यातच ते शब्द आलेले आहेत, इंग्रजी शब्द, ते लिहायचे आहेत. उपसर्ग शब्दों के मूल शब्द, अप्रसन्न प्रसन्न, असमय समय. जर अशा पद्धतीने आपण लिहिलं असेल तर 1-1 गुण घ्यायचा आहे. चौथा स्वमतासाठी प्रश्न आहे. निजात पाने का सबसे अच्छा तरीका पर्यटन है. 5-6 ओली में लाइन में आपने आंसर लिखा होगा तो आपको 2 अंक मिल जाएंगे. अगला प्रश्न, आप पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा मित्रांनो, या ठिकाणी 4 पहिल्या अ भागामध्ये प्रश्न आहेत. 4ंची उत्तरं तुम्ही बरोबर लिहिली असतील तर तेवढे मार्क्स तुम्ही त्या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यानंतर आ भाग बघा, 8 गुणांसाठी एक उतारा आहे. या ठिकाणी 4 नावं लिहायची आहेत. हे उत्तरं आहेत त्याची. सरोज, रेहाना, पहिल्याच प्रश्नामध्ये प्रश्न दिला आहे बघा. पूज्य बापू, त्यानंतर काका, ही सर्व उत्तरं आहेत पहिल्या प्रश्नाचं. संजाल पूर्ण किए. गद्यांश में उल्लेखित पात्र रेहाना, पूज्य बापू, काका और सरोज.
दूसरा उत्तर लिखे। काका कालेलकर जी द्वारा सरोज को दिया हुआ संदेश। एक, तुम उर्दू लिखना सीखो और दूसरा, पूरा आराम लेकर पूरी तरह ठीक हो जाओ। बघा याचं उत्तर उतारायचंच आहे या ठिकाणी, उर्दू लिखना सीखो और ठीक जाओ. जर आपण लिहिलं असेल तर 2 मार्क्स तुम्हाला इथंच मिळून जातात. तिसरं, गद्यांश ढूंढकर लिखे एका मार्कासाठी. कृदंत शब्द ढूंढणे, एकता और सारी. प्रयुक्त शब्दों का मूल शब्द लिखना है. कमजोरी कम, साप्ताहिक सप्ताह. चौथा प्रश्न है, अपने भावों विचारों को अभिव्यक्त करने का सशक्त माध्यम पत्र है. इस विषय पर अपने विचार लिखने. आपने लिखे होंगे तो 2 अंक लाने हैं. ई भाग, अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा या ठिकाणी उत्तर लिखिए. उपभोक्ता संस्कृति टिकने के साधन, पैसा, सुविधाएं, मनोरंजन और आराम. याच ठिकाणी ते उत्तर आहे बघा. पुढचा आहे, विज्ञापन एक कला. इस विषय पर अपने विचार लिखिए. विभाग 2 पद्य विभाग 12 अंकों के लिए. प्रश्न दूसरा अ, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. 6 अंकों के लिए प्रश्न है. उत्तर लिखे. पद्यांश में उल्लेखित संख्या 100 और फागुन. बघा या ठिकाणी महीना फागुन है और संख्या 100. फूल को नोचने तोड़ने का अधिकार इन्हें है, कांटों को, डाली को. कवितेतच त्याचं उत्तर आहे. बघा या ठिकाणी डालो को. त्यानंतर पुढचं, विलोम शब्द लिखिए. दुर्गंध सुगंध, पराई अपने. वचन पहचान कर लिखिए. काटे बहुवचन, डाली एक वचन. दूसरं, उपयुक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरळ अर्थ लिखना आहे. या कवितेच्या पहिल्या 4 ओळी ज्या काही आहेत त्याचा अर्थ लिहायचा आहे 2 गुणांसाठी. हे मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, तोच प्रश्न आलेला आहे. आ भाग बघा. पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृत्या कीजिए. 6 अंकों के लिए. कविता दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला उत्तर लिहायचं आहे. कवितेचा उर्वरित भाग. पहिली कृती, कन्हैया के नाम. कवितेच्या पहिल्याच ओळीत आले आहे गिरीधर आणि गोपाल. दूध से संबंधित पदार्थ, माखन और छाछ. बघा याच ठिकाणी उत्तर आहे त्याचं. पुढचं, पद्यांश में ढूंढकर लिखिए. निकट नेरी, मयूर मोर. लिंग परिवर्तन कीजिए. पत्नी पती, दास दासी. एका मार्कासाठी. पुढचं, उपयुक्त पद्यांश की अपनी पसंद की क्रमशः 4 पंक्तियों का अर्थ लिखिए. कवितेच्या कोणत्याही 4 ओळींचा अर्थ लिहायचा आहे. विभाग 3 बघा आपला पूरक पठणसाठी आहे. 8 गुणांचा प्रश्न आहे हा. पहिला अ भाग, पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा या ठिकाणी एक कृती दिलेली आहे, परिच्छेद दिलेला आहे. हे दुसऱ्याचं उत्तर बेकार बेगार दुसऱ्या कृतीचं. याच ठिकाणी आपल्याला शोधून सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात मित्रांनो. बघा हे पहिल्याचं उत्तर 3 शब्द. बघा पहिली कृती, लोग सिरचन को कहते हैं, मुफ्तखोर कामचोर चटोर कहते हैं. बघा ती उत्तरं लिहायची. लोक सिरचन को समजते हैं. पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दाखवलं होतं बघा मी, बेकार आणि बेकार. हे उत्तरं तुम्ही लिहिली असतील तर 1-1 गुण घ्यायचा आहे. पुढचं, कोई भी काम छोटा या बड़ा नहीं होता, इस विषय पर अपने विचार लिखने. त्यानंतर आ भाग, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. 4 अंकों के लिए. बघा ही सर्व उत्तरं आहेत. कवितेतूनच शोधून आपल्याला लिहायची आहेत. पहिलं, किसी को कुछ न गिनने वाला जयमल पत्ता, अपनी लगन का सच्चा प्रहलाद, इस मिट्टी में खेलने वाला ध्रुव,
शेरों के जबडे खुलवाकर दात गिनने वाला भरत. बघा हे तेच आहे. शेरों के जबडे खुलवाकर दात गिनने वाला भरत. मिट्टी से खेलने वाला ध्रुव. या पद्धतीने उत्तरं शोधून लिहायचेत. शेवटचा सफलता के लिए लगन की आवश्यकता. इस विषय पर आपने विचार लिखिए 2 अंकों के लिए. अगर आपण लिहिलं असेल तर त्याचे 2 मार्क्स घ्यायचेत. त्यानंतर विभाग 4 व्याकरण विभाग बघा 14 गुणांचा हा प्रश्न आहे. सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. इसे लेकर तुम क्या करोगे. अधोरेखित शब्द आहे तुम, तो आहे पुरुषवाचक सर्वनाम. दूसरं, किसी अवयव में से एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. परंतु मैं गाँव जाऊंगा परंतु मेरे पास पैसे नहीं है. 2, अरे अरे आप आ गए. या पद्धतीने वाक्य तयार करायचे कोणतंही एक. केलं असेल तर 1 गुण. त्यानंतर कृती पूर्ण कीजिए. निसंदेह. निसंदेह विसर्ग संधी. सूर्यास्त. सूर्य अधिक अस्त स्वर संधी. या पद्धतीने उत्तर लिहा. 4, किसी एक वाक्य का सहायक क्रिया पहचान कर मूल रूप लिखिए. उसने रीति रिवाजों का अध्ययन करना पड़ा. पड़ा त्याचं उत्तर आहे पडना. और उन्होंने पुस्तक लौटा दी. दीचं देना. दोघांपैकी एक लिहायचे. पुढचं, प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. फैलना फैलना, फैलाना, फैलवाना. जुटना, जुटाना, जुटवाना. बघा हा प्रश्न मी काल तुम्हाला दिला होता, जसाच्या तसा आलेला आहे. प्रश्न 6वा, मुहावरों का अर्थ लिखिए. जेब ढीली होना, बहुत अधिक खर्च होना. बेटी के शादी में पिताजी की जेब ढीली हो गई. या पद्धतीने उत्तर लिहायचे. पुढचं, गला फाड़ना, जोर जोर से चिल्लाना. शिक्षक के कक्षा से बाहर जाते ही छात्र गला फाड़ने लगे. या पद्धतीने उत्तर लिहायचे. पुढचं, अधोरेखित वाक्य के मुहावरे के उचित चयन करके लिखिए. औरला प्रश्न आहे बघा. दात देना और टांग अड़ाना. वाक्य आहे, युवक के सही उत्तर की अधिकारियों ने प्रशंसा की. प्रशंसा की क्या याच्याऐवजी दाद दी लिहायचे. युवक के सही उत्तर के अधिकारियों ने दाद दी. म्हणजे 1 मार्क्स आपल्याला मिळेल. पुढचं, निम्नलिखित वाक्य में प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. हमारे शहर में एक कवि है. बुद्धिराम स्वभाव से सज्जन थे. बघा कारक चिन्ह है में और स्वभाव. उसका कारक भेद है अधिकरण कारक और करण कारक. 8वां, विराम चिन्हों का प्रयोग कीजिए. ओह, कंभक्त ने कितनी बेदर्दी से पिटा है. या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह टाकायचे आणि शेवटी पूर्णविराम आणि वाक्य पूर्ण लिहायचे जसंच्या तसं. म्हणजे तुम्हाला 1 मार्क्स मिळेल. दूसरं, 2 वाक्यों की सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए. वे पुस्तक शांति से पढ़ते हैं. अपूर्ण भूतकाल करना है. वे पुस्तक शांति से पढ़ रहे थे. पुढचं बघा, आप इतनी देर से नापतोल करते हैं. आप इतनी देर से नापतोल कर चुके हैं. तीसरा, मानू को ससुराल पहुंचाने में जा रहा था. मानू को ससुराल पहुंचाने मैं जाऊंगा. या पद्धतीने सामान्य भविष्यकाळ करायचे. 10वा प्रश्न 1 मार्कासाठी, रचना के आधार पर भेज लिखिए. उसे देख देख बड़ा जी करता कि मौका मिलने ही उसे चलाऊं. मिश्र वाक्य है. आगे, एक वाक्य में दी गई सूचनाओं के अनुसार परिवर्तन कीजिए. मैं आज रात खाना नहीं खाऊंगा. विधानार्थी वाक्य बनाना है. मैं आज रात खाना खाऊंगा. थोड़ी बातें हुई. आज्ञार्थक वाक्य बनाइए. कृपया थोड़ी बातें कीजिए. दूसरा, 11वां प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी 2 वाक्यों को शुद्ध करके फिर से लिखिए. बघा या ठिकाणी शुद्ध वाक्य कसं लिहायचे. गोवा के बीच पर घूमने में बड़ा मजा आया. इथं काय लिहिणार, बडा. दूसरं,
लड़का पिताजी और माँ बाजार गए. त्यानंतर आचार्य अपने शिष्यों को मिलाना चाहते थे. या पद्धतीने उत्तरं लिहा. वाक्य दुरुस्त करायचे आणि ते लिहायचे. चुकीचं वाक्य लिहूच नका. त्यानंतर विभाग 5 रचना विभाग उपयोजित लेखन 26 गुणांसाठी. 1. सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. एक पत्रलेखन अ. बघा या ठिकाणी 2 पत्र आहेत. अ आणि आ माहिती दिलेली आहे. त्यावर आधारित तुम्हाला 5 गुणांसाठी पत्र लिहायचं होतं. जर तुम्ही ते लिहिलं असेल व्यवस्थित तर ते 5 पैकी 4 तरी गुण तुम्हाला नक्की मिळतील. पुढचा प्रश्न आहे गद्य आकलन प्रश्न निर्मिती 4 अंकों के लिए. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न मी तुम्हाला कालच दिला होता. जर आपण तो व्यवस्थित तयारी केली असेल, व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्याला हे 4 गुण आज नक्कीच मिळतील. बघा एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्यावर आधारित 4 प्रश्न तयार करायचे होते आपल्याला. पहिला प्रश्न, अपने प्राकृतिक सौंदर्य के लिए कौन प्रसिद्ध है? दूसरा, सुश्री थॉमस कहाँ की रहने वाली है? तीसरा, विज्ञान और गणित से बचपन से किसे प्रेम रहा है? और 4, भारत में से 10 युवकों में किसे शामिल किया जाएगा? याच्या व्यतिरिक्तही तुम्ही प्रश्न तयार केले असतील तर ते सुद्धा चालतील. कोणतेही 4 प्रश्नांना 4 गुण घ्यायचे आहेत. त्यानंतर तोच पॅरेग्राफ पुढे दिलेले 4 प्रश्नांसाठी. आ भागामध्ये आपल्याला 5 गुणांसाठी वृत्तांत लेखन लिहायचं आहे. ही माहिती दिलेली त्यावर आधारित तुम्हाला बातमी लिहायची होती. जर ती लिहिली नसेल तर कहाणी लेखन त्याला और होतं. हे मुद्द्यांचा वापर करायचा. ही कहाणीसुद्धा मी तुम्हाला काल दिली होती. आणि 5 गुणांसाठी हा प्रश्न अतिशय सोपा आहे. हे मुद्दे दिलेलेच आहेत. त्यावर आधारित आपल्याला एक गोष्ट तयार करायची होती. ती केली असेल तर 5 गुण घ्यायचे आहेत. त्यानंतर विज्ञापन लेखन. निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 50-60 शब्दों में से विज्ञापन तैयार कीजिए. बघा या ठिकाणी बातमी तयार करायची आपल्याला. जाहिरात या मुद्द्यांचा वापर करून पुस्तक प्रदर्शनच्या संदर्भात. त्यानंतर बघा निबंध लेखन 7 गुणांचा हा प्रश्न आहे. 3 निबंध तुम्हाला दिलेले आहेत. कालही आपण या निबंधांवर चर्चा केली होती. जल है तो कल है, आजादी का अमृत महोत्सव और पेड़ की आत्मकथा. तिघांपैकी कोणत्याही एका विषयावर आधारित आपल्याला निबंध लिहायचा आहे. जर तो लिहिला असेल तर आपल्याला ते गुण नक्की मिळतील. 2 पानांचा निबंध लिहिणं अपेक्षित आहे. तेव्हा आपल्याला 6 पर्यंत गुण मिळतील. आता मित्रांनो आपल्याला किती मार्क्स मिळाले याची बेरीज करायची आहे सर्व प्रश्नांची आणि किती मिळाले ते मला नक्की सांगा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 10वीची हिंदी विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. त्यामुळे आपल्याला किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे आणि जे विद्यार्थी आता 10वीला गेले त्यांनासुद्धा आपला 10वीचा हिंदीचा पेपर कसा असेल त्याचं पॅटर्न हे आजच कळणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी, कोणत्या विषयाचे IMP क्वेश्चन्स हवेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.